प्लेट्स आणि नाश्ता बाहेर घ्यायचा आहे ना. चहा टाकते आधी. गुड मॉर्निंग वहिनी. रेवती, गुड मॉर्निंग. अगदी वेळेत आलाय तुम्ही. ऐका ना प्लीज, माझं काम कराल का? नाश्ता झालाय आणि नाश्ता आणि प्लेट्स तुम्हाला डायनिंग टेबलवर घेऊन जायचंय. चहा होत आला ना की बंद करून टाका, नंतर मी दूध घालते. हा, मी कपडे वाळत घालायला जाते. हो वहिनी, सगळं करते. वहिनी, अगं पिहू आज येणार आहे ना? हो, फोन आला होता तिचा. निघालीये ती, संध्याकाळपर्यंत येईल. तुम्ही जरा लक्ष द्या. मी हो, आलेच. ते प्लेट्स जरा पुसून घ्या. हो. सगळे बसलेत नाश्त्याला. साडेनऊ वाजले. पिहू म्हणाली की ती संध्याकाळपर्यंत येईल, 7 वाजता. भरपूर तूप घालून शिरा करते आणि ना वेलची पूड घालते, जरा जास्तच घालते. पिहूला खूप आवडते. आई तू शिरा करतेस? आता पिहूताई येईल ना मॅच जिंकून, म्हणून करते शिरा. ती कधी एकदा परत येते असं झालंय. अगं ते माझी बबडी, तुम्हीच करतोयस ना पिहूताईला. ती येईपर्यंत ना माझा शिरा तयार होईल बघ. तसं असेल तर मग मी पण हेल्प करतो, म्हणजे शिरा लवकर होईल ना. तू मला हेल्प नाही करतेस, तू पिहूताईला मिस करतोयस म्हणून ना. हरकत नाही, थांब. हे बघ, सुरी घे तिकडून, तिकडची सुरी घे. हा ती घे, छोटी आहे ना. हे काजू मला असे छान चिरून दे. हा, हे बघ, हे असे. आणि बोट सांभाळ जरा, कळलं का? ते ठीक आहे, पण मला जमेल ना. प्रयत्न नाही केले तर कसं करणार? मला जमेल ना म्हणजे प्रयत्न कर, मग जमेल. आणि प्रथम, तू नाही का ते तुझे गेम खेळतोस, असं 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 ते बोटं कशी फिरतात, अशी 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 अशी. ते जमतं ना, मग हे पण जमेल. पण प्रथम, पिहूमुळे का होईना, पण तू विचारायला आलास ना मला की आई मी काय मदत करू, तुला नवीन गोष्ट शिकायला मिळते. चल कामाला लाग आता, हळू, फक्त बोट सांभाळा. प्रथम, तू असाच येऊन ना एक एक रेसिपी माझ्याकडून शिकून जात जा. हा, म्हणजे कसं ना, स्वयंपाकघरात कसा वावर करायचा हे तुला कळेल. लग्नानंतर बायकोला तू काय काय एक एक छान पदार्थ खाऊ घालू शकतोस. हे आई प्लीज ना ग. चिडलास, रागवलास, लाजलास, आग अरे ते आई, please लाजला. गं. नाही नाही नाही, मी नाही चिडवणार. चल चल, पटपट हात चालव. हे बघ, माझा रवा भाजून पण झाला, अजून बरीच कामं शिल्लक आहेत. तुळशीपाशी मला दिवा लावायचाय. तू चल ना, पटपट हात चालव ना. हो. आणि झालं की मला सांगशील. काय कापून झाले काजू? मग फास्ट आहे मी. शाणं माझं बाळ. चल नमस्कार कर. आई
मला आहे ना दरवेळेस एक प्रश्न पडतो पण मी कधी विचारला नाहीये. मग विचार ना, आज विचार. म्हणजे तू, पिहूताई, सगळेच या झाडाला असा नमस्कार का करतात? झाडाला? झाड नाहीये बाळा, हे रोप आहे, औषधी रोप. औषधी? म्हणजे तुला आता एकदम सोप्या भाषेत सांगते. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मेडिकल सायन्सने डेव्हलपमेंट केली नव्हती ना, तेव्हा हे रोप, जडीबुटी हे सगळे औषधांमध्ये वापरले जायचे. हो, म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात. बरोबर. त्यात ही तुळस पण असते आणि तुळशीचे मेडिसिनल प्रॉपर्टीज खूप आहेत. पण मग आई आपण या झाडाला म्हणजे तुळशीला असं दाराबाहेर का लावतो? कारण दाराबाहेर लावल्याने एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते घराला. आणि बघ ना, आपल्या दाराबाहेर, आपल्या घरासमोर, अंगणात ही तुळस आहे, तर कसं छान प्रसन्न वाटतं की नाही? आई पिहू, आलं माझं बाळ. आई मी तुला खूप 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 मिस केलं. मी पण तुला खूप 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 मिस केलं. ए, आणि मला विसरलीस ना? नाही रे, माझ्या गुंडूला सगळ्यात जास्त मिस केलं. अरे पिहू, तू नव्हतीस ना तेव्हा गुंडू बाळाचा चेहरा असा एवढूसा झाला होता. ऐक नाही, पिहूला फोन कर ना. ऐक नाही, ताई कधी येणार? ऐक नाही, ताईने काही खाल्लं असेल ना? ऐक नाही, ताईची मॅच कशी झाली असेल? बाप रे, हैराण केलं होतं मला. हो का? मला माहित नव्हतं माझ्या भावाचा माझ्यावर इतका जीव आहे. काही काय सांगतेस? मी काय नाही विचारलंय असं. अगं तो खूप मिस करत होता तुला. अगं तुझी मॅच होती ना, तेव्हा पण मला म्हणाला, आई फोन कर पिहूला, आई फोन कर. ए, मॅच वरून आठवलं, मॅच कशी झाली? अगं काय बाळा, बोल ना. कशी होणार? आई मी जिंकले. खरंच? मला वाटलंच होतं, माझं बाळ अगदी हुशार आहे, हुशार 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 आहे. देवी आई, कॉंग्रॅच्युलेशन. अरे हळूहळू. पार्टी आम्ही हा. एक मिनिट, मी जिंकले ना, मला पार्टी पाहिजे. याचं काय आहे? पार्टीची सोय तर आईने आधीच करून ठेवली आहे. काय 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 चाललंय तुमचं? काही नाही ग बाळा. आई आता काय लपवायचं? घरात पाऊल ठेवल्यावर तिला कळणारच आहे ना. प्रथम तू पण ना. अनु, ए अनु, हाय. अगं झाली की नाही तुझी पूजा? हो, हा? झाली. अगं स्वयंपाकाचं बघ ना, मला भूक लागली आहे. हो. हा, आली का? लावले का झेंडे दिल्लीला जाऊन? मला वाटलं परत येते की नाही. आई बाबाने लाडवून ठेवले नुसती, आम्ही काय बोलणार? चल बाई चल, जेवणाचं बघ चल. आले आले. हो, जाऊ दे ना बाळा. तुला माहितीये ना, त्या तशाच आहेत. म्हणजे त्यांच्या मनात काही नसतं, त्या फक्त बोलून जातात. हो, तिच्या मनात काहीच नसतं, साधं कौतुक पण नसतं. पिहू, आय होप ॲटलीस्ट बाबांना माझं कौतुक असेल. Guys, first of all, congratulations to everyone. Especially अविनाश. तू खूप मेहनत घेतलीस या प्रोजेक्टसाठी. म्हणजे जे के नसताना सुद्धा आपल्या कंपनीला एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालंय. Guys, this is a big achievement for our company. आपलं टेंडर पास झालंय. आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑल. जे के आल्यानंतर आय एम शुअर की याच्यापेक्षा अजून मोठं सेलिब्रेशन होणार आहे. पण आता आपलं सेलिब्रेशन, आपली संध्याकाळी ना. चीअर्स फॉर जे के बिल्डर्स. अविनाश, नाही मला नकोय ते. प्लीज, प्रोजेक्ट मिळाले आपल्याला. प्लीज अवी. अनु, अगं वाढ ना. आले आले आई. भूक लागली. झालं 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 झालं.
रेवती, दादा, वहिनी, या लवकर. अरे पिऊ, प्रथम आला तुम्ही, चला बसा, चला. हुस. काय मग कशी होती दिल्ली? आत्या अगं तेवढा वेळच नाही मिळाला. हॉटेल ते बॅडमिंटन कोर्ट या प्रवासात जेवढी दिल्ली बघता आली तेवढी बघून घेतली. हरकत नाही ग, चालतं. चल आता गरमागरम जेवून घे. आई तुझ्या हातचं जेवण किती मिस केलंय माहितीये. हो, आईच्या हातचं जेवण मिस केलंस, मग जायचं नव्हतं दिल्लीला. आई तू जरा गप्प बसतेस का? अरे काय चाललंय काय एवढं? अरे दादा बघ ना आई कसं बोलतीये. जाऊ दे ना रेवती. मग पिऊ, कसा झाला दिल्ली दौरा? मस्त. तुला माहितीये काका, ए, जेवायला आलात की गप्पा मारायला आलात? जेवा. चला करा सुरुवात. काय आहे? तुला माहितीये ना मला बटाट्याची भाजी आवडत नाही ते. वहिनी सॉरी, चुकून वाढली. दुसरी भाजी केली ना मी तुमच्यासाठी. करा सुरुवात. आई काय झालं, सुरुवात करा. तुला माहिती ना, मला राजमाची भाजी अजिबात आवडत नाही आणि बटाट्याच्या भाजीने मला त्रास होतो. तरी तू बनवलीस ना. सीमाला तिच्या आवडीची भाजी केलीस, पण मला ही केलीस. अजिबात खाणार नाही मी. हो हो, सॉरी सॉरी. नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते आई, तुम्हाला सगळ्याच भाज्यांचा त्रास होतो. मला असं वाटतं जेवणानंतर ना तुम्ही जरा शतपावली घालायला हवी. तुला काय म्हणायचंय? माझं वजन वाढलंय की माझं खाणं कोपताय तुला? नाही नाही आई, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही बसा ना, जेवायला बसा. गप्प बस. मी का आज ओळखत नाहीये तुला? एक नंबरची आतल्या गाठीची आहेस. मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाहीयेस तू. आई, अगं पुरे झालं. 4 माणसांसाठी 4 वेगवेगळ्या भाज्या केल्यात तिने, तरीही तुला प्रॉब्लेमच आहे. नाहीतर काय. खरं तर ना आई, तुला प्रॉब्लेम क्रिएट करायची एक संधी सोडायची नसते. काय म्हणालीस? काय म्हणालीस? नाही नाही, काही नाही. रेवती प्लीज प्लीज. आई, त्यांच्या वतीनं मी माफी मागते. तुम्ही प्लीज बसा ना. मी ही भाजी खाणार नाही. माझ्यासाठी पिठलं कर. अगं आई चांगली झालीये भाजी, खा ना. कशाला उगाच वहिनीला डबल काम लावतीयस? मी जेवू की निघून जाऊ? नाही नाही आई, न जेवता तुम्ही जाऊ नका प्लीज. मी माफी मागते. मी पटकन पिठलं टाकते. तुम्ही बसा, बसा ना. तुम्ही शांत व्हा. आई 2च मिनिटं थांबा, मी पटकन करते. अनु, अगं मग आधीच करायचं होतंस ना पिठलं. असं आयत्या वेळी आईनं वाट बघत बसावं नसतं लागलं. तू येऊन बसलीयस ना आईतं जेवायला काही न करता. हा मग शांतपणे जेव ना. आणि नसेल जेवायचं तर रूम मध्ये जाऊन बस. अनु, आवी अजून आला नाही का? ते शनाया बरोबर गेलेत ना, बहुतेक उशीरच होईल त्यांना. नको नको. नको नको, मला खरंच नको आहे. आई सनाया, थांब अविनाश. सनाया, नो, बस बस बस. ओय, बस बस बस. अगं खूप खूप भरलंस तू. गाईस, मला वाटतं आपण निघायला हवं. खूप उशीर होतोय. नेहमी उशीर होतो ना तुला राघव. हा, मी लांब राहतो ना. मग निघ तू. इनफॅक्ट गाईज, तुम्ही सगळे निघालात तरी चालेल. अवी, तुझं काय? कधी निघणार आहेस?
तुला माहिती आहे ना वहिनी वाट बघत असतील घरी. हो रे, ती नेहमीच वाट बघते, किती सांगितलं तरी. हे काय करणार आहे, बिझनेससाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात मला. आम्ही काय मुद्दाम थोडीच करतोय. अरे पण राघव, उशीर होतोय ना तुला घरी जायला? हा निघतोच आहे, तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही निघतो. आम्ही पण निघतो. थँक्स फॉर द पार्टी मॅम. तू पण लवकर निघा, तुला खूप जास्त झाली आहे. दोघेही ड्रंक आहात आणि त्या ड्राईव्ह करणार आहात. पोलिसांनी पकडलं ना वाट लागेल अवी. त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. मी आहे ना अवी सोबत, मी सेफली घेऊन जाईन त्याला घरी. राघव म्हणाला तेही बरोबर आहे का? निघायला हवं आपण. पण हे सेलिब्रेशन पण थांबावं असं वाटत नाही मला. Cheers. हो, खडक बनलाय पाणी. अवी, आपण एक सेल्फी काढूया. ये ना इकडे, इकडे बघ ना. किती अंकल सारखा वागतोस रे तू. हे नाही ते नाही, ये ना सेल्फी काढूया. इकडे बघ, इकडे बघ फोन मध्ये प्लीज. हा मला अपलोड करायचं आहे. रेडी आहेस का तू? ग बाई, नाही घाबर ग. त्या जे के सरांना घाबर. हा हातबीत असा आहे माझा. तो जे के मला दुबईवरून गोळी घालेल नको असं. जेके आणि सोशल मीडिया, त्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, तो बघत सुद्धा नाहीये सगळं. मला तरुण पोरग एक ते डेंजर आहे. माझ्यावर गेलंय ते. सोशल मीडियावर हा फोटो बघून लोकेशन बिकेशन सगळं काढेल तो. नको. प्रथम किती घाबरतोस तू. घाबरलो. अख्खं आयुष्य घाबरण्यातच चाललंय. बेतरच आहे. खुश आहे ना शनाया. जाऊया चल. का? अगं 6 वाजलेच. 6 नाही, 10 वाजले. 10 वाजले बिलांड रे. हे थांब ना. काय बिल आण, काय परत घाबरतोस? घरी जायचंय, घरी वाट बघतील, कोण काय बोलेल, हे काय बोलेल, ते काय चाललंय तुझं? बाय माझे, मी ससा कासवाच्या गोष्टीतला ससा आहे. पान पडले तरी घाबरतो. तू जिंकली, मी हारलो. मस्त झालं तुझं जेवण अनु. दादा थांबा, उठू नका. शिरा केलाय. शिरा किस खुशी में. काका अरे टुर्नामेंट जिंकले मी. तू जिंकूनच येणार हा मला विश्वास होता, पण तू कधी सांगतेस ना याची वाट बघत होतो मी. थांब, तुझ्यासाठी आहे काहीतरी माझ्याकडे. घे, माझ्याकडून तुला बक्षीस. काका अरे एवढे पैसे कशासाठी? दिल्लीला जाऊन टुर्नामेंट जिंकून येणारी पाटकरांच्या घरातली पहिली मुलगी आहेस तू पिहू, पहिली. ते पैसे घे आणि तुला जे आवडेल ते घे. थँक्यू काका, यू आर द बेस्ट. काय पण कौतुक करायचं. साधी मॅच तर जिंकली आहे ती, आणि जिंकून काय उपयोग? उद्या लग्न झालं की रांदा वाडा उष्टी काढा हेच करायचंय तिला. आई, अगं पिहू तिच्या क्लासची टॉपर आहे. पिहूच्या बाबतीत तू असा विचारही करू नकोस. ए, मला धमकी देतेस? स्वतःच्या आईला धमकी देतेस? मला जेवायचं नाहीये. नाही नाही आई 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 असं करू नका तुम्ही. रेवती प्लीज प्लीज. आई, रेवतीच्या वतीनं मी माफी मागते. सॉरी. तुम्ही प्लीज बसा ना. तुम्ही जेवण घ्या प्लीज. पिठलं बघा ना, अगदी तुम्हाला आवडतं तसं केलंय. तर खाल्ल्याशिवाय जाऊ नका आई. फक्त तुमच्यासाठी केलंय, तुम्हाला आवडतं तसं. बसा ना प्लीज. ठीक आहे, मला गोळ्या घ्यायच्या आहेत.
म्हणून मी जेवते. येऊ दे माझ्या आवीला. तुम्हाला सगळ्यांना बरोबर करायला सांगते बघ. तुम्ही बसा. वाढू तिथला वाढ. अजून कसे आले नाहीत हे? एवढा उशीर कसा झाला यांना? एवढ्या वेळ कधी बाहेर राहत नाहीत. काही खाल्लं असेल की नाही यांनी? ना थांब ना, घरात जाऊन नकोस, थांब. मला एक गंमत करायची. तुझ्या गमतीबद्दल बोलते ती मी रूम मध्ये पण करणार नाहीये. त्यामुळं तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. मी चाललो माझ्या बेडरूम मध्ये. नाही, थांब ना. का? ही गंमत करायची मला. सिगरेट प्यायची रे. हे ऐसा नाही यार, तू खूप खतरनाक आहे यार. काय काय म्हणजे? कॉलेजमध्ये असताना प्यायचं नाहीस का माझ्यासोबत? अरे कॉलेजची गोष्ट वेगळी होती. आता वेगळं आहे सगळं. पोरं बिरं, हे घर आहे माझं. तू एक काम कर, उद्या काय प्यायची सिगरेट पी, आता जाऊन झोप. नाही नाही नाही, इथेच पाहिजे, आत्ता पाहिजे मला. वेडीस का तू? अनु दरवाजा उघडेल, तिच्या तोंडावर काय सिगरेटचा धुराचा भपका प्लस अल्कोहोल असं मारणार आहेस का? फू. बायकोला किती घाबरतोस तू? ती झोपली असते, तिला काय कळणार आहे? अनु जागी असते मी येईपर्यंत.